उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शरच्चंद्र विमाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलागं, जपरागविमाकन्धरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. हे दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विसार. हे दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. हो दुसरे चरण संताचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विचारो, त्याच्या कृपादाने कथेचा विचारो, त्याच्या कृपादाने कथेचा विचारो, त्याच्या कृपादाने कथेचा विचारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. आता गान गंधर्व देवता, कोकिळ कंठ स्वरारका, जे कीर्तनी वैवासित लोका, तयाची आचरणी नमन गा. मज दिसत सो परम विख्यातू, तो जान ब्रह्मयाचा सुतो. नारद जान नाम तितिक्षु, तयाची आचरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जान नवाळी. कावतरला जयाची आकुळी, तया छत्रपतीचे आचरण कमळी. साष्टांग नमन करीत सोमस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक
कही पायावरी वार करे संतांचा यावारी संतांचा यावार करे संतांचा यावार करे संतांचा यावार करे संतांचा यावार करे मस्तक ही पाया पजी मस्तक ही पाया पजी यावार करी संतांचा आया बार करी संतांचा मस्तक वार करी संतांचा वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवासी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग षड्गुण ऐश्वर्य संपन्न पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ असणारे भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा अतिशय गोड असा 6 चरणाचा अतिशय पवित्र असा भंग सेवेसाठी उच्चारलेला आहे. सर्वांच्या परिचयाचं म्हणण्याचं कारण असं आहे, जे जे काकड आरतीला जातात त्यांच्या कमीत कमी कानावरती हा अभंग पडलेला आहे. जे काकड्याच्या टायमाला गोधडीतच वाकडे होतात त्यांना नाही सांगता यायचे. हे काकड आरतीला गेल्याच्या नंतर फार गोड आहे महाराज. समाधी लागावा असं भजन आहे नामदेवरायांचं. आणि नामदेवराय या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं यावत या मृत्यू लोकामध्ये जे मनुष्य देहधारी जीव आहेत या सर्व जीवांना नामदेवराय खऱ्या अर्थानं जाग करतात. जाग व्हायला सांगतात. आवाज देऊन हाक मारून आरोळी देऊन नामदेवराय सांगतात, आता किती दिवस झोपायचं, आता उठा, तुम्ही उठा. तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही काय सगळे झोपलेलोच आहोत का? ऐका ना, हिताच्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण झोपलो असल्या कारणानं संत श्रेष्ठ नामदेवराय जागे करतात. उठा जागे व्हा रे आता, तुम्ही जाग व्हा. काय करा, स्मरण करा पंढरीनाथा. ज्यानं या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं स्मरण करा. पण ते स्मरण करत असताना करा काय, भावे चरणी ठेवा माथा. भावयुक्त अंतकरणाने त्या देवाच्या पायावरती तुम्ही माथा ठेवा. होईल काय, उत्तर दिलं महाराजांनी, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्म मृत्यूची जी एरधारा आहे ना ती संपल्याशिवाय राहणार नाही. आणि याच देहात ते घडते. म्हणून नामदेवराय आपल्याला हात जोडून विनंती करतायत. ऐका, बाकीच्या साधकांनी प्रश्न केला, नामदेवराय आम्हाला जाग होण्याची गरज नाही आणि आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याची गरज नाही का? पाठीमागं भला मोठा परिवार आहे. आयुष्यभर काबाड कष्ट करून आम्ही धन कमवले. नामदेवराय म्हणले, बाबा हे धन कुठपर्यंत आहे? धन दारा, धन कमवलेलं धन बरोबर येत नाही. दारा म्हणजे पत्नी, जिच्यासाठी रात्रंदिवस आपण जे पाहिजे ते करतो. दारा, पुत्र, मुलांसाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करा. पुत्र सुद्धा शेवटच्या वेळेला आपल्या बरोबर येणार नाही. आणि जनाचं तर बोलायचंच नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन आपल्या बरोबर नाही. धन, दारा, पुत्र, जन, बंधू आणि सोयरे पिशून. महाराज म्हणले सगळं मिथ्या आहे, सर्व मिथ्या हे जाणून. हे सगळं मिथ्य जाणा आणि शरण रिघा देवासी. शरण जागड्या भगवान परमात्म्याला. महाराज एवढी काय घाय आहे बा, आता लगेचच शरण जावं असं काय? महाराज म्हणले तिळा तिळानं आयुष्य कमी होत चाललंय बा. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा. काळाची जपमाळ चालूच आहे. प्रत्येक क्षणाला जरी कीर्तनात आपण बसलोय तरी मोजबाप मात्र चालूच आहे.
एक एक दिवसानं आपण एक एक तासानं एका एका घटिकेनं मृत्यूच्या जवळ चाललोय, तरी सुद्धा लोक वाढदिवस साजरा करतात. ही शोकांतिका आहे बाबा. हा, घट दिवस चालू आहे पण वाढदिवस साजरे होत आहेत. हा, दुर्भाग्याची गोष्ट आहे. महाराज सांगतात, आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा. मग या जन्म मृत्यूच्या कचाट्यातून जर सुटायचं असेल आणि तुमचं जर सोहित करून घ्यायचं असेल, सोहिताचा घोर वाहा, काय करा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. त्या भगवान परमात्म्याचं ध्यान अखंडपणे जपा. महाराज, ते ध्यान जपण्यासाठी नेमकं आम्ही काय करावं याचं मार्गदर्शन आम्हाला कोण करेल? महाराज म्हणले, बाकीच्यांकडे जाऊन उपयोग होणार नाही. मग काय करा, संतचरणी भाव धरा. संतांच्या पायावरती नतमस्तक व्हा, ते तुमच्यावरती कृपा करतील. हा, संतचरणी भाव धरा, क्षणाक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा. जीवनमुक्त अवस्थेला तुम्ही सायुज्यता नावाची मुक्ती तुमच्या पायाजवळ येईल. हेच करा बापानो. बापांनो शब्द कधी वापरतो आपण? हा, ज्या वेळेस आपलं मुलगं काही करून आपलं ऐकत नाही, आपण काय त्याला हात जोडून म्हणतो? हा, ए बापा, हा, तूच आमचा झालाय आता. कोण? बाप. तसं नामदेवरायांनी हात जोडून सांगितलं गड्या, हेच करा बापानो. आणि मग जाता जाता नामदेवराय म्हणतात, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा. भवसागर जो आहे हा मृत्यूचा, संसाराचा, हा, या भवसागरामध्ये तुम्ही आम्ही बुडत चाललेलो आहोत. नामदेवराय म्हणतात, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा. मग काय करा, धरांतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेघा देवासी विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलाय. संकल्पित वेळेमध्ये अतिशय गोड असं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, ही सेवा किम निमित्तानं आहे, कशा निमित्तानं आहे, आपल्या सर्वांना श्रोत आहे. आपल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती या पवित्र भूमीतील खेडकर परिवारातील एक आदर्शवत असणारे पिताश्री कैलासवासी विठ्ठलजी प्रभू खेडकर यांचं हे असणारं पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध. पुण्यस्मरण वर्षश्राद्ध हा विधी पाठीमागच्या वारसानं करावयाचाच विधी आहे. केलं किंवा न केलं, गेलेल्या जीवाचं काही बिघडत नाही, पण नाही केलं तर मागच्यांचं बिघडल्याशिवाय राहत नाही. याला शास्त्र आहे गड्या. आता लोक विज्ञानानं प्रगत झाली, पार 5G 6G पर्यंत गडी गेले. हां, बघा ना, कीर्तनात उभे आहेत तरी सारखी बोटं फिरवतात, सारखं कोंबड्यांनी खतीस काढल्या गत. हां, नाही, ती ठेवणारच नाही खाली. लय विचित्र काम झाले. हां, इथपर्यंत विज्ञानानं प्रगत झाले लोक. बरेचसे एज्युकेटेड मंडळींचं मत असं आहे, कशाला एवढी उपाधी लावून घ्यायची बा, हा मंडप द्यायचा, इतके पाहुणे रावळे बोलवायचे, आमच्या आकाशला बोलवायचा धामारीवरून सिस्टीम घेऊन, इकडे यूट्यूबचे चॅनल आले. हां, ही सगळी गायक मंडळी, महाराज मंडळी. वर्षश्राद्ध करायचे. सकाळी काकांनी तर्पणाचा विधी केला. विधी केल्याच्या नंतर 4-2 पाहुणे रावळे आपला पितर जीव घालायचा. एवढी उपाधी कशासाठी? बऱ्याचशा मंडळींचं पुऱ्या करणारी पुऱ्या टाईम आहे अजून पुऱ्यांना. न बोलता पण सुंदर होत्यात पुऱ्या. आमच्याकडे न बोलताच करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कशासाठी एवढा खर्च, एवढ्या सगळ्या लोकांचा वेळ? लोकांना एक तर वेळ राहिला नाही. एक मला परवा भेटलं, म्हणला महाराज हा इतका बिझी आहे, म्हणला मला मरायला सुद्धा वेळ नाही. म्हणला मरायला? काय विचित्र लोक आहेत महाराज, काय बोलतील सांगता येत नाही. अरे मृत्यू, हा क्या भरोसा है. महाराज काळ जरी एकदा आला ना, तिथं सुटका नाही गड्या कुणाची. देहा जाणार नाही जाणार, ओ देहा जाणार जाणार,
देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार, सहज बोलून जातात लोक. असो, मी सांगत होतो कशाला एवढ्या मंडळींचा वेळ वाया घालवायचा आहे. बरेचशा मंडळींचं मत असं आहे, ऐका मी नेहमी सांगतो, ज्या तिथीला देव येतो ती तिथी पुण्यवान होते. काय बोलतोय पुन्हा बारकाईनं ऐका. ज्या तिथीला देव मृत्यू लोकामध्ये येतो ती तिथी पुण्यवान होते, म्हणून देवाची जयंती. ज्या तिथीला महात्मे इहलोकाची यात्रा संपून जातात ती तिथी पुण्यवान होते, म्हणून महात्म्यांची पुण्यतिथी. आणि निघलीच तुमची आमची मुलं चांगली तर तुमचं आमचं वर्ष विठाल विठाल. मग बऱ्याचशा मंडळींचं मत असं आहे, काका आले विधी केला पितर जीव घातला, कशाला एवढी खर्च करायचा, एवढी मंडळी कशाला बोलवायची. त्याचं शास्त्र असं आहे, ऐका. ज्यावेळेस सकाळी काका तर्पणाचा विधी या ठिकाणी सुरू असतो त्यावेळेस 100% काकाच्या बोलण्यावर आपलं लक्ष नसतं. काका हळद लावा म्हणलं तर आपण बुक्यात बोट बुडवतो. काका बुक्का लावा म्हणलं तर आपण कुंकू लावतो. काकाने सांगितलं अंगठ्यावरून पिंडावरती पाणी सोडा, आपण दुसऱ्याच बोटाने सोडतो. कळत न कळत त्याचे दोष आपल्याला लागत असतात. आणि मग सर्व दोष घालवण्याचं ठिकाण कलियुगामध्ये जगाच्या पाठीवर एकच आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. म्हणून आजच्या दिवशी करायचं कीर्तन. नाही महाराज म्हणतात, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती, ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. जे गातात जे ऐकतात ते सगळेजण पवित्र होतात. म्हणून आजच्या दिवशी करायचं असतं कीर्तन. ऐका, केलं किंवा न केलं गेलेल्या जीवाचं बिघडत नाही, पण नाही केलं तर मागच्यांचं बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या घरातले पितर अतृप्त आहेत त्या घराला महाराज म्हणतात कधी सुख शांती समाधान लागत नाही. मी बोलत नाही माझे महाराज. कटाचे करीते पितारा, कटाचे करीते पितारा, करीती पितर, कटाचे करीती पितर, पूत झाला वंश दुराचारी, पूत झाला कटाचे करीते पितारा, प्रत्येक वाक्याला मी पुरावा देणार आहे. पुराव्याशिवाय एकही शब्द मी तुम्हाला सांगणार नाही. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे, ज्या महाराजाकडं नाही पुरावा तो महाराजच पुरावा. इतका प्रामाणिक बो आहे मी. अहकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. ज्या घरातले पितर अतृप्त आहेत त्या घराला सुख शांती समाधानला. मग तुम्ही म्हणा कशावरून ओळखायचं महाराज? या घराला पितरांचा दोष आहे, हे कोणत्या काकाकडे जायचं? जायचंच नाही. सांगू तुम्हाला, चांगलं घर आहे, सुशिक्षित कुटुंब आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण एखादा मुलगा त्या घरातला जर निपुत्रिक जन्माला आला समजावं त्या घराला पितरांचे दोष आहे. चला पुढं. वंशी दुराचारी पुत्र झाला. अख्खं घरदार सात्विक आहे आणि एखादं कार्ट असं जन्माला येतं कुळात, अख्ख्या कुळाचं नावच घालून टाकतं. आहेत का नाही असे रांजणगावात? का सांगू नाव? नाही सगळे पाहुणेरावळेच आहेत, मला जायचंय. महाराज आहेत का नाही? बाकीचंच बुवाकडं बाबाकडं जायचंच नाही. त्याने समजायचं आपल्या पितर घरातले अतृप्त आहेत. आणि सांगू तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टी असतात, कळत न कळत आपल्याकडून चुका घडून जातात, कळत न कळत. किती विज्ञान प्रगत होऊ द्या, जिथं विज्ञान संपलं जातं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतं. स्वाभिमान आहे वारकरी संप्रदायाचा, लक्षात ठेवा. विज्ञान संपलं की अध्यात्म सुरू होतं. बघा तुम्ही, ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आपण घेऊन जातो, विनंती करतोय डॉक्टरला आपण, काय डॉक्टर साहेब जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. करोडोनी पैसा कोरोनाच्या काळात लोकांनी, ज्या गादीवर झोपली ती गादी नोटाची होती, जे हॉस्पिटलला ॲडमिट होते ते हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद होती, घरी आल्यावर जिथं झोपायचं ती खोली गच नोटानं भरलेली होती. पाहता काय मेले, माझ्याकडे काय पाहता?
हां तरी सुद्धा देवानं आपल्याला जिवंत ठेवलं महाराज. ही सुद्धा भगवान परमात्म्याची कृपाच आहे. मग कधीतरी हा विचार केला पाहिजे ना महाराज, कधीतरी हा विचार केला पाहिजे. पण हा विचार करायला सुद्धा लोकांकडे वेळ राहिला नाही दादांनो. मी का सांगतोय, कितीही विज्ञान प्रगत होऊ द्या, पण तुम्हाला सांगतो हा अध्यात्म तिथून सुरू होते. हा काही गोष्टी कितीही तुम्ही नाही मानल्या तरी त्या मान्यच कराव्या लागतील. अशी काही कुटुंब आहेत. आणि सांगू तुम्हाला, एखादं घर असं आपल्याला दिसतंय अख्खं घरदार नास्तिक आहे, पण त्यांच्या कुळात असा एखादा मुलगा जन्माला येतो, तो एक देशभक्त असतो, तो वारकरी संप्रदायाची सेवा करतो, तो हरिभक्त जन्माला येतो. महाराज म्हणतात समजावं, नास्तिक कुळामध्ये जर आस्तिक मुलगा जन्माला आला तर असं समजायचं त्या घरावर पितरांची कृपा आहे. आणि ज्या घरावर पितरांची कृपा आहे त्या घराला महाराज म्हणतात ते पितृवरून काय करतात, तू का म्हणे पेतो आशीर्वाद देते तू का म्हणे पेतो आशीर्वाद देते तुका म्हणे पेतो आशीर्वाद देते हो तुका म्हणे पेतो आशीर्वाद दे. कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण हे चिती सर्व काळ कल्याण चिती सर्व काळ दुर्गा म्हणे बेदो नव्हे गावात गळेची ना गरबा गळेची ना वाजा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती त्यांचे सदा. महाराज हा सांगू तुम्हाला, माझे महाराज म्हणतात ते पितरवरून आशीर्वाद देत असतात. आणि आशीर्वाद ज्या घराला पितर, छोट्या छोट्या गोष्टी मी सांगून गेलो मगाशी, कळत न कळत चुका घडत असतात. आता मला सांगा, इथं कीर्तन झाल्याच्या नंतर काय आहे? हा जेवण आहे, अन्नदान आहे. अन्नदानाला सगळी मुलं बसली. ही आमची वारकरी संप्रदायातली छोटी छोटी संस्थेतली मुलं बसली. त्या तुमची 4-2 मुलांच्या पंक्तीला बसली. आणि बघा, एखादी चुकून घडत असते, पण त्याचे दोष किती लागतात ऐका बारकाईनं. त्याच पंक्तीला आता समजा जो पदार्थ असेल, जिलेबी म्हणा, गुलाबजाम म्हणा, गुलाबजामचं भज्याचं टोपलं माता मावल्यांना तुमच्या हातात आलं आणि सगळी मुलं बसले. त्याच पंक्तीला तुमचाही मुलगा बसलेला आहे. सगळ्या मुलांना 2-2 भजी वाढत तुम्ही गेला. हा आणि तुमच्या समोर तुमचा मुलगा आला. देवा शपथ खरं सांगा, किती देतात? हा नाही, खरं बोला गड्या, किती देतात? एखादं तरी जास्त देतात का? 2 ना? हा 2 तरी जास्त देतात का? तो तुमचा मुलगा आहे. ऐका, आईचं कर्तव्य तुम्ही चोखपणे पार पाडले. तुमच्या अंतकरणामध्ये मुलाबद्दलची माया आहे. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता, तान्हुल्याची चिंता आहे म्हणून त्याच्याबद्दलचं प्रेम तुम्ही व्यक्त केलं. 2 भजे मुलाला जास्त दिले, पण चुकून तुमच्या हातून एक दोष घडला. त्या दोषाचं नाव आहे पंक्तिभेद. पंक्तिभेद घडला. या लेकरांना 2-2च दिली आणि तुमच्याला 4 दिली. हां, चुकून पंक्तिभेद घडला. आणि चुकून जरी पंक्तिभेद घडला तरी माझे महाराज म्हणतात काय होतं? तिचा पती मरे बाळपणी, तिचा पती मरे बाळपणी, तिचा पती मरे बाळपणे तिचा पती मरे बाळपणे पंक्तिभेद कापी मरतील पोरे, पंक्तिभेद कापी मरतील पोरे तिचा पती मरे बाळपणे तिचा पती मरे बाळपणी. पंक्तिभेद कापी मरतील पोरे पंक्तिभेद कापी मरतील पोरे तिचा पती मरे बाळपणे तिचा पती मरे बाळपणे. काय म्हणे
पंक्ती बेदकाची मरतील पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. वाढताल काय भजी आता? अय मावल्या हो, वाढताल? चुकून चुकून आपल्याकडून न कळत दोष घडत असतात, पण त्याचं दुःख फार वेगळं आहे महाराज. तसं वडिलांचं श्राद्ध केलं किंवा न केलं, गेलेल्या जीवाचं काही बिघडत नाही, पण न केलं तर मागच्यांचं बिघडल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण खेडकर परिवार त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असेल, सगळे बंधू असतील, सर्वांच्या संयुक्त विद्यमानं एका वडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते. आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आली. माझं परमभाग्य मी समजतो. संकल्पित वेळेमध्ये अतिशय गोड चिंतन द्यायचे राहिले तर आपल्याकडे 40च मिनटं, 5-10 मिनटं इकडं तिकडं होईल. गोड असा नामदेवरायांचा अभंग घेतलेला आहे. नामदेवराय या अभंगामध्ये खऱ्या अर्थानं मनुष्य रूपी जन्माला जे जे लोक आपल्यासमोर आलेले आहेत त्या सर्व जगाला उपदेश करत असताना नामदेवराय म्हणतात, ऐका, तुम्ही आता जागे व्हा. सज्जनो हो, ऐका, या मृत्यू लोकामध्ये आम्ही मनुष्य रूपाने जन्माला आलो. येण्याची वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. का आलो? उगीच नाही आलो. येण्याची कारणं शास्त्रानं 3 सांगितली. काय सांगितली? पहिलं जन्माला येण्याचं कारण विचारा ज्ञानोबरायांना. ज्ञानोबराय गोड बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, का जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो, काय कारण आहे? ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जय उरावे तै तेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया या देहाय का. ज्ञानोबराय बोलतात, पाठीमागच्या जन्मातलं कर्म शिल्लक राहिलंय, ते कर्म भोगण्यासाठी जीवाला यावं लागतं. कर्म इतकं बलवत्तर आहे. कर्म देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, राजा रावणाला चुकलं नाही, आणि कर्म देवाच्या बायकोला सुद्धा चुकलं नाही. कर्म कोणाला सोडितच नाही. पिछाच पुरवणार ते. वसुलीला कर्म वसुलीला आलं ना, तिथं कुणाचाच वसिला चालत नाही महाराज. कर्म इतकं वाईट आहे. 4 पुत्र असताना मरते प्रसंगी राजा दशरथाच्या जवळ एक सुद्धा नव्हता. राम राम करत मारावं लागलं. कुणाचा बाप होता तो? सरपंचाचा. मग अरे विश्वाचा मालक प्रभू रामचंद्राचा बाप होता. चुकून श्रावणाचा वध झाला, बाण लागला, श्रावणाच्या आईवडिलांना शाप दिला, राजा पुत्र शोकानं तुला मरावं लागेल. परिणाम कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. राम प्रभू होता, ज्याचं वृक्षाचं पान सुद्धा ज्याचे सत्तेशिवाय हलत नाही, त्या देवाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. राजा रावणासारखा राजा पुन्हा या मृत्यूलोकात होणेच नाही, इतका श्रीमंत होता महाराज. कोटी घरी जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं नुसती कांचनाची होती, पूर्ण लंका सोन्याची होती. हे झालं आर्थिक ऐश्वर्य महाराज. साधी माणसं होती का घरात? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून, 1.25 लाख पंतू. आता पाहिजे होता रावण, त्याला काय भोंगी बांधायची गरज होती प्रचाराला? नुसता उभा राहायला उशीर तर झाला खासदार आमदार, काय गरज होती? पण मरावं लागलं दादा, मरावं लागलं. आणि वियोग घडला सीतादेवी. ऐका, जो विश्वाचा संसार करतोय त्याला स्वतःचा संसार कळत नाही का? कळत नाही का? पण कर्म आडवाला. सांगू तुम्हाला, छोटी होती सीतामाई, जनक राजाची कन्या आहे. छोटी असताना आपल्या दास्यांसमवेत, सख्यांसमवेत पुष्पवाटिकेमध्ये फिरायला गेली. फिरायला गेलेले असताना समोर एका आंब्याच्या झाडावरती एक राघवानी मैना बसलेली होती. स्वर चालू ठेवा. आणि राघवानी मैना त्या आंब्याच्या झाडावरती पक्षी होते, पण त्यांच्यामध्ये विशेषता अशी होती, महाराज मनुष्याच्या बोलीभाषेमध्ये बोलत होते. काय बोलत होते? ती मैना होती ना, त्या राघूला सांगत होती, स्वामी, ती समोरून येणारी राजा जनकाची कन्या आहे ना, उद्या जगाचा मालक प्रभू रामचंद्राची पत्नी होणार आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा आवाज आला, स्वामी, ती समोरून येणारी राजा जनकाची कन्या उद्या विश्वाचा मालक प्रभू रामचंद्राची पत्नी होणार आहे. सीतामाईने ते वाक्य ऐकलं, अतिशय आनंद झाला. गड्या, पक्षी असून मनुष्याच्या भाषेमध्ये बोलतायत. सेवकांना सांगितलं, हे बघा, काही करून ते पक्षी आम्हाला बंदिस्त करून पाहिजेत. आता राजाची मुलगी होती, आज्ञा केली. सेवकांनी अथक प्रयत्न केले आणि त्या राघोलानी मैनेला सीतामाईच्या समोर एका पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं. बंदिस्त करून समोर पिंजरा ठेवला
आणि पिंजरा ठेवल्याच्या नंतर सीतामाईच्या समोर तो पिंजरा आणल्याबरोबर ती राघू आणि मैना सीतामाईला विनंती करू लागली, हे बघ सीतामाई, या जगतामध्ये मुक्त विहार करण्याचा अधिकार भगवान परमात्म्याने आम्हाला दिलेला आहे. पक्ष्यांना असं बंधन आहे का रांजणगावचे पक्षी आमच्या राहूला येणार नाही, राहूचे पुण्यात जाणार नाही? हां, ते आत्ता इथं असले थोड्या वेळाने UP-ला जातील. त्यांना काय तिकीट काढायचं आहे का काय? हां, व्हिजा काढायचा आहे, काय करायचं त्यांना? का काय गरज आहे? हां, भरारी घेतली गगनचुंबकी गेले गड्या. हां, बघा सांगितलं जगतामध्ये मुक्त विहार करण्याचा अधिकार भगवान परमात्म्याने आम्हाला दिलेला आहे, आम्हाला मोकळं सोडून दे. पण ऐकायला तयार नाही हो, सीतामाई ऐकायला तयार नाही. बराच वेळ विनंती केली. बघा रामकथा सगळ्यांना ऐकली, बारकाईनं वाचली, बारकाईनं TV-वरती पाहिली आपण, पण आपल्या लोकांनी रामायणातलं जे घ्यायचं ते घेतलंच नाही. लोकांच्या डोक्यात एक रावणाने सीता पळवली, हां तेवढं डोक्यात, बाकीचं रामकथा आपल्या डोक्यात नाही महाराज. मग त्या दोन्ही जणांनं विनंती केली राघू आणि मैनेनं, सीताबाई हे बघ आम्हाला मोकळं सोडून दे, आम्हाला मुक्त विहार करण्याचा अधिकार आहे. बराच वेळ विनंती केल्यावर सीतामाईला दया आली आणि दया आल्याच्या नंतर काय केलं सीतामाईनं? ऐका, ती मैना जी होती ना, मैना फार गोड बोलत होती, त्या मैनेला बंदिस्त ठेवलं आणि राघूला मोकळं सोडून दिलं. दोघांच्या जीवनामध्ये वियोग घडून आणला, ताटातूट केली. त्या दोघा उभयतानं मिळून राघुनन मैननं सीतामाईला शाप दिला, सीते ज्याप्रमाणे आम्हा उभयताचा तो वियोग घडून आणला त्याप्रमाणे तुझा आणि तुझ्या पतीचा वियोग झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून वियोग घडला सीतादेवी. मग कर्म देवाला चुकलं नाही, कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही, राजा रावणाला चुकलं नाही, देवाच्या बायकोला चुकलं नाही. तिथं टिळेकर महाराजांनी आघावपणा करायचा नाही. कर्म वसुलीला आलं की कुणाचाच वसेला चालत नाही. आणि सांगू तुम्हाला, आणखी सांगतो बारकाईनं ऐका, ज्या इंद्रियानं तुम्ही वाईट कर्म कराल त्याच इंद्रियाला ते भोगावं लागतंय, ज्या इंद्रियानं वाईट कर्म कराल. बघा एक रस्ता होता असाच, रस्त्याच्या कडेला एक आंब्याची बाग होती. एक मनुष्य वाटसरू रस्त्यानं पायी चालला होता. पायी जाणाऱ्या माणसानं रस्त्यानं जाता जाता सहज नजर त्याची गेली कुठं? आंब्याच्या झाडाकडं. आंब्याचं एक पाडाला आलेला आंबा त्यानं पाहिला. आता पाहिला पाहिला कुणी? डोळ्याने पाहिला आंबा, डोळ्यानं. हां, डोळ्यानं पाहिला, पण डोळ्यांना तिथं जाता येत नाही. डोळ्यानं दुसऱ्या दोघांना सांगितलं, गड्या हां काय मला आंब्यापर्यंत घेऊन चला. मग दुसरे दोघं जण गेले. कोण? पायाला आज्ञा केली, चला आंब्याकडे जायचंय. पाय आंब्याकडे गेले. बघा, ज्यानं पाहिलं त्याला तिथं जाता येत नाही, म्हणून दुसऱ्या दोघांना सांगितलं. आता जो गेला त्याला तोडता येत नाही, त्यानं दुसऱ्या दोघांना सांगितलं. कुणाला? हाताला. हे बघ आंबा तोडला पाहिजे. बघा, पाहिलं तो गेला नाही, गेला त्यानं तोडलं नाही, तोडला त्याला खाता येत नाही. तोडला, दोन्ही हातानं तोडला, खाली उतरला, पण खाता कुठं येते हातांना? मग हाताने दुसऱ्या एकाला सांगितलं, गड्या खाल्ला पाहिजे. काय? आंबा. बघा, गेला तो तोडत नाही, पाहिला तो गेला नाही, गेला त्यानं तोडला नाही, तोडला त्यानं खाल्लं नाही, खाल्लं तोंडानं, खाल्लं एकानं, हा पण खाल्लं त्याला चावता येत नाही. त्याने 32 जणांची संगत केली. 32 जणाला सांगितलं, गड्या आंबा खाल्ला पाहिजे. बघा, 32 जणांना चावला, पण चावला त्याला गिळता येत नाही. गिळायला सांगितलं. कोणाला? घश्याला. घश्यानं गिळलं. बघा, पाहिलं तो गेला नाही, गेला त्यानं तोडलं नाही, तोडलं त्यानं खाल्लं नाही, खाल्लं त्यानं चावलं नाही, चावलं त्यानं गिळलं नाही, आणि गिळलं त्याला साठवता येत नाही. साठवलं कुणी? पोटानं. आनंद झाला, पोटात साठवण झाली. गोड होता आंबा, भारीच होता रत्नागिरीचा हापूस. हा आंबा खाल्ला, आणि आंबा खाऊन झाला ना असं तोंड बिंड पुसस तोपर्यंत त्या आंब्याचा मालक आला, पण येताना मोकळा नाही आला. हा काय घेऊन आला? काठी. बघा, काठी घेऊन आला. बघा, पाहिलं तो गेला नाही, गेला त्यानं तोडलं नाही, तोडला त्यानं खाल्लं नाही, खाल्ला त्यानं चावलं नाही, चावलं त्यानं गिळलं नाही, गिळलं त्यानं साठवलं नाही, आणि साठवलं त्यानं मार नाही खाल्ला. मालक आल्यावर मार खाल्ला कुणी? पाठीनं. ऐका, मार जरी पाठीनं खाल्ला ना, ठोका पडल्याबरोबर आसरू आले गड्या. कुठून? मग पाहिलं कुणी होतं? अय रांजणगाव, कुणी पाहिलं होतं? मग कर्म इतकं वाईट आहे दादा, ज्या इंद्रियानं तुम्ही कर्म कराल
त्याच इंद्रियाला ते भोगावं लागतंय. त्या कर्मानं जीव मृत्यू लोकामध्ये येतो. दुसरं जन्माला येण्याचं कारण गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात, अर्जुना जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्माला आणि मृत्यूला एकच कारण आहे, दोष. आणि तिसरं जन्माला येण्याचं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. अंतकाळाच्या वेळेला जी वासना उत्पन्न होईल त्या वासनेप्रमाणे जीव मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. आता जन्माला जीव आला, खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो ही तुमच्या आमच्या जीवनातली संधी आहे. आणि संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते दादांनो. संधी नाही असा मनुष्य नाही. क्षेत्र कोणतंही असू द्या, संधी जीवनामध्ये एकदा येते. संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते, पण संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संधीचं सोनं करता आलं. संधीचं सोनं नाही ना केलं, लय भयानक परिस्थिती आहे महाराज. सांगू तुम्हाला, बघा कोणतंही क्षेत्र असं, तुम्ही शेती करत असा, एखादं पीक घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली, जर या देशानं, या राष्ट्रानं, या राज्यानं तुम्हाला कृषिनिष्ठ पुरस्कार त्या क्षेत्राबद्दलचा देऊन जर गौरवलं, तर ते संधीचं केलेलं सोनं आहे. सांगू, ही गोड गातात मंडळी महाराज. इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? चांगली चाल म्हणलं तर चपाती जिरती महाराज. एक किती म्हणले, दोघं तिघजण 10-15 चपाती द्यायला काय हरकत नाही तुम्हाला. महाराज चांगली चाल म्हणलं तर चपाती जिरती. सांगू तुम्हाला, कुठंतरी गळ्यामध्ये टाळ घेऊन एखादा अभंग म्हणण्याची संधी त्यांच्या जीवनामध्ये मिळाली. सांगू तुम्हाला, रियाज केला, पहाटे उठून प्रॅक्टिस केली, आणि प्रॅक्टिस केल्याचा परिणाम आज महाराष्ट्रभर जर गायन क्षेत्रात या मंडळींचं नाव असेल तर ते संधीचं केलेलं सोनं. ही कुठलं आहे लेकरू? जगात जर्मनी, भारतात परभणी. आमच्या महाराजांच्या गावचा सप्ताह चालला रिस्या पिस्याला, म्हणून सगळी मंडळी आम्ही तिथं एकत्र आहे. परभणीहून आले महाराज. काल सकाळी कितीला बसले? 7ला, रात्री 7ला उतरले महाराज. गोडच आहे ना महाराज. कुठंतरी आई वडिलांच्या कृपा आशीर्वादानं, श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आळंदीमध्ये आले. माऊली काय देत नाही जगाला महाराज. जा पहा तुम्ही, अनाथ असलेली लेकरं माझ्या माऊलीनं सांभाळली आतापर्यंत. अनाथ असलेली लेकरं, ज्यांना आई नाही, बाप नाही, शिक्षण नाही. अरे डोळसांना ज्ञानोबरायांची कृपा झाली, नवल नाही. जा आळंदीला गेल्यावर इंद्रायणी मातेच्या पलीकड गजानन महाराजांचं संस्थान आहे. त्या संस्थानमध्ये आंधळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी पाठ केली महाराज. डोळे देऊनही देवाने आपला उपयोग झाला नाही महाराज. आंधळ्या लोकांची ज्ञानेश्वरी पाठ कशामुळं मिळतं हे ज्ञान? ही ज्ञानोबरायांची कृपा आहे महाराज. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. का? या महाराजांना कुठंतरी या चांबड्यावरती थाप टाकण्याची संधी मिळाली. आज जर त्यांचं महाराष्ट्रभर मृदुंग क्षेत्रामध्ये नाव असेल तर ते संधीचं केलेलं सोनं आहे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे सज्जनो. सांगू तुम्हाला, माझ्या जीवनामध्ये मी गरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे महाराज. पण सांगू तुम्हाला, सुकून स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंखनाथजी बाबांची कृपा झाली, संगती मिळाली, आणि थोडंसं त्यांच्याकडून उष्ट काहीतरी प्रसाद रूपानं आम्हाला मिळालं, आणि त्यांची कृपा आमच्यावरती झाली, आणि हा संप्रदायाचा फेटा डोक्यावरती आला ना. आज महाराष्ट्रातल्या कोण्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ द्या महाराज, नुसती गाडी वळाली तरी लोक जय हरी घालतात. हे फक्त संधीचं केलेलं सोनंच आहे, लक्षात ठेवा. सोनंच आहे महाराज. जन्म प्रत्येकाला आहे, तसं मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालं. हे संधीचं संधी आहे आपल्या जीवनामध्ये. पण संधीचं सोनं करता आलं पाहिजे. नाही तर कित्येकही जगले महाराज. 107 वर्षाचं मी एकदा वर्ष श्राद्ध साजरं केलं म्हाताऱ्याच. मी म्हणलं काय करीत होतं म्हातारा? ते म्हणले काहीच करीत नव्हतं. काय जगून फायदा झाला? त्यापेक्षा 60-60ची 2 जगली असते ना महाराज. त्यांनी काहीतरी देशात सुधारणा केली असते, सीमेवरती लढली असते. 107 जगलं, गावात कुणाचं लग्न जमू दिलं नाही, कुणाचा बांध नीट ठेवला नाही. कुणाच्या महाराज मालामध्ये बैल नेऊन चारायचं, इतकं विचित्र म्हातार. काय जगून करता असलेल्या लोकांना मी काय सांगतो सज्जनो, ऐका. मी संधी तुम्हाला सांगणार आहे आणि सोनं तुम्हाला सांगणार आहे. मनुष्य जीवन तुमच्या आमच्या जीवनातली संधी आहे. तुम्ही रामकथा बारकाईनं ऐकली सगळ्यांना. रामायण सर्वांनी टीव्हीवरती पाहिलं. कोरोनाच्या कालखंडात रामानंद सागरांची जी कथा आहे ती पुन्हा आपल्याला दूरदर्शनवरती पाहायला मिळाली. काय शिकवते रामकथा सांगू तुम्हाला. रामकथा काय शिकवते ऐका. भावाभावानं राहायचं कसं रामकथा शिकवते. जावाजावानं राहायचं कसं रामकथा शिकवते. सांगू,
पतीची परिस्थिती चांगली असताना जगायचं कसं रामकथा शिकवते. पतीवरती संकट आल्यानंतर पत्नीनं राहायचं कसं रामकथा शिकवते. अनुकूल परिस्थितीमध्ये जगायचं कसं रामकथा शिकवते. आणि प्रतिकूल परिस्थिती आल्यावर आनंद साजरा कसा करायचा रामकथा शिकवते. खूप शिकवून जाते रामकथा. मला रामकथा सांगायची नाही, ऐका. त्यामध्ये संधी आली, संधी एकाच्या जीवनामध्ये. बघा, भगवान परमात्मा रथावरती आरूढ झाला आणि 14 वर्षाच्या वनवासाला निघाला. निघाल्याच्या नंतर ज्या कैकेयी मातेनं सांगितलं होतं, वर मागून घेतला होता राजा दशरथाकडून, त्या कैकेयी मातेच्या दर्शनाला प्रभू गेलेत. मा तुझं दर्शन घ्यायला आलोय. तुम्हाला असं वाटतं का कैकेयीला प्रभू रामचंद्राबद्दल प्रेम नव्हतं? सांगू, कौशल्याने जन्मच दिला होता, पण ऐका, कैकेयीचं फार प्रेम होतं राघवावरती. पण सांगू तुम्हाला, झालं काय? एकच भेटली तिला. कोण? मंथरा. नुसती मंथरा घरी आली आणि ती म्हणली, हे बघ, हे आज राजाचा पुत्र राजा दशरथाचं राज्य आहे. तुला असं वाटत नाही का तुझ्या भरताला मिळावं? हा भरत तुझ्या पोटचा आहे. अशा बऱ्याच मंथरा आहेत समाजात. घरी आल्या ना घरच फुटलं म्हणायचं. महाराज, त्या मंथऱ्यांचं नाही सांगत मी महाराज. हे आत्ताच्या लय मंथरा झाल्या, घरोघर मंथरा आहेत महाराज. मंथरा आली महाराज. राघवानं दर्शन घेतलं, कैकेयीचं दर्शन घेतलं, कौशल्याचं दर्शन घेतलं. सीतामाईला माहिती नाही प्रभू रामचंद्र निघालेत. आणि मग प्रभू रामचंद्र सीतामाईच्या महालामध्ये गेले. जनक राजाची मुलगी आहे, आयुष्यामध्ये एवढं सुद्धा दुःख उपभोगलं नाही. आणि सांगितलं, जानकी, मी तुझा निरोप घ्यायला आलोय, मी वनवासाला चाललोय जानकी. काय जानकीच्या मुखातून शब्द निघाले महाराज. तिने सांगितलं, निरोप कसला माझा घेता, जिकडे राघव तिकडे सीता. स्वामी, कुणाचा निरोप घ्यायला आलाय? माझ्या वडिलांना तेवढे संस्कार माझ्यावरती केले. ऐका, जिकडे तुम्ही असाल, पती जिकडं आहे तिकडं मी येणार. मी पतिव्रता स्त्री आहे. अंगावरची पैठणी काढून टाकली, वल्कल अंगावरती परिधान केली. ज्या डोक्यावरती रत्नजडीत मुकुट येणार होता, त्या डोक्याला वडाचा चीक चोळला आणि जटा तयार झाल्या. दोघं रथावरती आरूढ झाले. सुमंतानं रथ सज्ज केला. सगळे अयोध्यावासी रडतायत. कौशल्या मातेने जमिनीवरती अंग टाकून दिलं. राजा दशरथ तर महालाच्या बाहेर सुद्धा यायला तयार नाही. माझा राघव आज वनवासाला चाललाय. 14 वर्ष राघवाचं माझं दर्शन होणार नाही. आता ज्या रथावरती भगवान परमात्मा चालला ना, त्या रथाला जुंपलेले घोडे सुद्धा ढसाढसा रडत आहेत महाराज. रथ गेला गावाच्या बाहेर निघून. गोदामय्याच्या काठाला, गंगामय्याच्या काठाला रथ गेला. आणि रथ गेल्याच्या नंतर सुमंत खाली उतरला. भगवान परमात्म्याला रथाच्या खाली उतरवलं महाराज. आणि रथ पाठीमागं निघून आला. आता सुख संपलं महाराज. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये वनवास सुरू झाला. आता पहिल्या तीराला जायचंय भगवान परमात्म्याला. संधी काय असते आणि सोनं कसं केलं? त्या रामायणामध्ये एक पात्र आहे, केवट नावाचं. केवट माहिती आहे तुम्हाला? केवट नावाडी आहे, कधी परमार्थ नाही, भजन नाही, पण जे काम करत होता ते प्रामाणिकपणानं करत होता. त्या केवटाच्या जीवनामध्ये संधी आली. या काठची माणसं त्या काठला नेऊन सोडायचा, नावेमध्ये बसवायचा. तिकडची माणसं या काठाला आणून सोडायचा. रात्रीची वेळ असली तरी कधी 1 रुपया कोणाचा जास्त घेतला नाही. त्याच्या जीवनामध्ये काय संधी आली? त्या केवटाच्या समोर या विश्वाचा मालक भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र हात जोडून उभा राहिला. हात जोडून उभा राहिला आणि सांगितलं, ए केवटा, मला तुझे नाव पाहिजे रे केवटा. केवटाने असं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत भगवान परमात्म्याकडे पाहिलं. तुलसीदासजीने गोड वर्णन केलंय. मागे नावन केवटू नै रे माना, मागे नावन केवटू नै रे माना. केवटा, मला तुझी नाव पाहिजे रे. केवटाने सांगितलं, नाही भगवान, मी तुम्हाला माझ्या नावेत बसू देणार नाही. कोणाला म्हणतोय? अरे ज्याच्यामध्ये लक्षावधी नावा तयार करण्याची ताकद आहे, त्या भगवान परमात्म्याला हा म्हणतो, मी तुम्हाला माझ्या नावेत बसू देणार नाही. का रे केवटा, का बसू देणार नाही? काय कारण आहे नावेमध्ये न बसू देण्याचं?
त्यावेळेस केवटानं दिलेलं उत्तर फार गोड आहे. भगवान, तुमचं पाठीमागच्या महिन्यातलं चरित्र मी ऐकलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही सीता स्वयंवराला चालले होते ना, तुमच्याच लग्नाला जात असते ना, वाटेमध्ये तुम्हाला एक आश्रम लागला. त्या आश्रमाच्या बाहेर एक शिळा होती. त्या शिळेला तुमच्या पायाचे रजकण लागले आणि त्या दगडाची बाई झाली. दगडाची, तुमच्या पायाच्या रजकणाने जर दगडाची बाई होत असेल, मी तुम्हाला माझ्या नावेत बसू देणार नाही. अरे का? त्याचा आणि तुझा काय संबंध? त्याने सांगितलं, भगवान, मी जर तुम्हाला माझ्या नावेमध्ये बसू घेतलं तर माझ्या नावेत वाळूचे बारीक बारीक अनेक कण चिटकलेले आहेत आणि तुमच्या पायाने जर त्या दगडाच्या बाया झाल्या तर माझी पहिलीच सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले म्हणला. तिनेच माझ्या बरगाड्या उघड्या पाडल्यात. तिला दिवाळीला 20,000ची साडी घ्यावी लागते, नाही तर बोंबा ठोकते 2-2 हातानं. या 10-15 झाल्या तर मी खायला काय घालू? जमणार नाही. बघा काय संधी साधली केवटांना. मग भगवान म्हणतात, का रे केवटा, मग याच्यावरती काही उपाय आहे का नाही? त्यावेळेस केवटाने सांगितलं, भगवान, तुम्हाला जर माझ्या नावेमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. काय संधी साधली बघा. कधी देवाचं भजन नाही, नामचिंतन नाही, पण त्याच्या जीवनात संधी आली. घरी येऊन काय करायचं? त्याने सांगितलं, हे बघा, घरी आल्याच्या नंतर माझी पत्नी तुमच्या पायावरती पाणी टाकेल, माझा मुलगा तुमचे पाय स्वच्छ धुवून काढेल आणि मी तुमचे पाय पुसीन आणि सगळे रजकण बाजूला करीन, मग नावेमध्ये बसू देईन. देव म्हणले, चल बाबा आता आडला हरी. ही मन तेव्हा तयार झाली. चल बाबा आता विलाज नाही. काय महाराज, संधी आली त्याच्या जीवनामध्ये. केवटानं हाताला धरलं, कुणाच्या देवाच्या, फर 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 ओढत घेऊन गेला. दरवाज्यात गेल्याबरोबर पत्नीला आवाज दिला, अगं ऐकलं का? या विश्वाचा मालक भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आपल्या दरवाज्यात आलाय. ती म्हणली, हे स्टँडवर गेलं नाही येताना असंच बोलतं म्हणली रोज. कोण? म्हणले असं नाही बोलायला पाहिजे, देव कुठं आपल्या दरवाज्यात येत असतो. परत आवाज दिला, अगं ऐकलं का? या विश्वाचा मालक भगवान परमात्मा आपल्या दरवाज्यात. मध्ये भाकरी करत होती. भाकरी खरकटे हात घेऊन बाहेर आली. पाहते तर विश्वाचा मालक भगवान परमात्मा दरवाज्यात दिसला. दिसल्याबरोबर महाराज, अचानक मोठी माणसं घरी आल्यावर महिला मंडळीची तारांबळ होते का नाही? अचानकपणे एखादा मंत्रीच तुमच्या घरी आला अचानक. बघा, आम्हाला एका दिवसात 3 गावं फिरावी लागतात. अचानक जर आमची गाडी एखाद्या माऊलीच्या दरवाज्यात गेली ना, लय घाबरगुंडी महिलांची. कुणीकडं पळावून महाराज घरी आले, महाराज घरी आले, महाराज. तर तो तर विश्वाचा मालक आहे. महाराज विश्वाचा मालक आहे. दरवाज्यात दिसल्यावर तिला काही सुधारणा. महाराज, मोठी माणसं घरी आल्याच्या नंतर त्यांची पाद्य पूजा करायची असते, त्यांच्या पायांची पूजा करायची असते, त्यांना औक्षण करायचं असतं. सांगू तुम्हाला, त्यांच्या घरात देवाला उभं करण्यासाठी पाट सुद्धा नव्हता महाराज. मग पूर्वीच्या काळी भाकरी करायला एक लाकडी भांडं वापरलं जायचं, त्याचं नाव काठवट. हे जुन्या लोकांना कळते महाराज, अजून आपल्या ग्रामीण भागात कळते. मी मुंबईला एकदा कीर्तनाला गेलो आणि त्यांना विचारलं काठवट, त्या काठवटींना काठवटच कळना महाराज. लय याची तर काय कळते, लोक लय बधीर झाली. बटर पाव खाऊन आतपाव झाली लोक, अक्कल राहिली नाही त्यांना महाराज. पिझ्झा बर्गरवर जगतात काही रात्रंदिवस, दुसरं खातच नाही महाराज. आमच्यातला एक गडी तसा आहे, पण नंतर सांगतो तुम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. काही गडी पुण्यातून राईस पार्सल आणते ते घरी खायला. अरे घरी तांदूळ आहे, घरी कर. येड्यागत का करतो? तिथून रबर लावून. लय विचित्र महाराज माणसं. मी का सांगतो, काठवट बाहेर आणली. काठवटीमध्ये देवाने एक पाय ठेवला. बघा काय संधी आली त्याच्या जीवनामध्ये. त्याची पत्नी पाण्याची घागर घेऊन आली, पायावरती पाणी टाकलं, त्याचा मुलगा पाय पुसतोय. एक पाय धुवून झाला. देवानं दुसरा आतमध्ये ठेवला. त्याने सांगितलं, भगवान नाही, याला माती चिटकली, माती चिटकली याला. मग त्याने सांगितलं, देवा तुला जर नावेत बसायचं असेल तर एका पायावर उभं राहा. देवाला एका पायावर उभं केलं महाराज. संधी काय साधली बघा. देव एका पायावरती उभा राहिला. बघा प्रसंग डोळ्यासमोर आणा. देवाचा पाय काटवटीत आहे, देव एका पायावरती उभा आहे, त्याची पत्नी पायावरती पाणी टाकते, मुलगा पाय धुतोय आणि फाटक्या उपरण्यानं महाराज केवट त्याचे पाय पुसतोय. इतक्यात एका पायावर माणूस जास्त काळ उभा राहू शकत नाही. भगवान परमात्म्याचा तोल गेला आणि तोल गेल्याबरोबर तिघांच्या डोक्यावरती हात ठेवून देवानं आशीर्वाद दिला. हे संधीचं केलेलं सोनं आहे. संधी प्रत्येकाच्या जीवनात येते दादा.
संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तसं मनुष्य जीवन ही तुमच्या आमच्या जीवनातली संधी आहे. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, अरे संधी मिळाली ना, मग आता किती दिवस झोपता, मग काय करा, उठा जागे वारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. महाराजांनी सांगितलं, आता उठा गड्या तुम्ही. नामदेवरायांनी सगळ्यांना जाग केलं, उठा, हा जागे व्हारे आता. संत महात्म्यांनी जागच केलं ना महाराज, प्रत्येक वेळेला जाग केलं. पण कुणी ऐकलंय संत महात्म्यांचं? हां, 750 वर्ष माझ्या माऊलींना जाऊन झाली, नाही लोकांच्यात बदल झाला महाराज. 400 वर्ष झाले माझ्या तुकोबारांना जाऊन, 375 वर्षाचा वैकुंठ गमन सोहळा आपण साजरा केला गेल्या वर्षी, नाही लोकांच्यात बदल झाला. आत्तापर्यंत हजारो कीर्तनकार मेले, लोकांच्यात बदल झाला नाही. आता माझाच नंबर आलाय, हां, तरीसुद्धा लोकांच्यात बदल होणार नाही महाराज. काही गावाने आम्ही जातो, विचारलं किती वर्षात सप्ताह आहे, 45, हां 67. मी म्हणलं माळखरी किती, म्हणले टाळ वाजवाय माणूस नाही, मग करताच कशाला, गावाकडं पैसा झालाय म्हणून सप्ताह नाही करायचा दादांनो. हां, लय भयानक आहे वातावरण काही ठिकाणी महाराज. हां, सांगू तुम्हाला, ऐका, संत महात्म्यांनी प्रत्येक वेळोवेळेला जाग केलं आपल्याला. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडो निभागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागे व्हा गड्या. आणि बऱ्याच ठिकाणी सांगू तुम्हाला, किती विनंती केली, पायाला हात लावून विनंती केली, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा, स्वर्गात जरी तुम्ही मेले गेला, जाणार नाही आपण, पण गेलोच आपण, तिथं विठ्ठल म्हणता येणार नाही. मग जिथं जागा दिली विठ्ठल म्हणाल तिथं म्हणा ना, काय रोग झालाय म्हणायला. पण लोक बघा बोलले, बघा बोलता बोलता माणसं शिवी सहज देतात का रामकृष्ण हरी सहज म्हणतात. तुमचं काय मत आहे बसलेले मंडळींचं, तुमचं कशाला? मीच एकाला फोन केला मागच्या आठवड्यात. हां, आता आम्हाला सवय लागली ती, आम्ही ती हॅलो बिलो काय म्हणत नाही, आपलं रामकृष्ण हरी जय हरी. एकानं तिकडून फोन उचलला, मी म्हणलं रामकृष्ण हरी. हां, त्याचा फोन मला आला, मी म्हणलं रामकृष्ण हरी. तो म्हणला त्याच्या आईला मठातच लागला वाटतं. सहज 2 शिव्या देऊन मोकळा झाला. मी अशी लोक आहेत, त्याच्या आईला पटकुनी म्हणते, पण रामकृष्ण हरी नाही. इतकी विचित्र लोक आहेत. ह्या जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनेक जन्माची पुण्याई लागते दादा. हा, एका जन्मानं ते शक्य नाही. हा, सांगू तुम्हाला, संत महात्म्यांनी जाग केलं पायावरती. हा, थोडं पायावरती लोटांगण घातलं, लोकांच्यात फरक पडला नाही. थोडे कडक बोलले माझे महाराज. काय कडक बोलले सांगू तुम्हाला? महाराज म्हणले, अरे किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. किती सांगितलं ना, हे ऐकत नाहीत. हा, पुढे जाऊन सिंदळीचे रडतील. हा हा, वाईट अवस्था होईल अंतकाळाच्या वेळेला. तरी सुद्धा लोकांना ऐकलं नाही. हा, मग महाराजांना वाटलं, अरे हे ज्ञान तर यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. मग महाराजांना अनेक रूपकं केली महाराज. हा, आणि मग महाराजांनी सांगितलं, जरी आम्ही सांगून तुम्ही ऐकत नसाल ना, मग हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही ऐकालं, मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, सरत से बट्टीबा काळ बांधून नेईल. सरत से बट्टीबा, सरती शेवटी बार काळ बांधून नेईल. सरती शेवटी बार, जनार्दनी आमचं काय बा जाईल. एका जनार्दनी आमचं काय बा
येईल जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगला महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारे वरदायला तुम्ही सावध रहा वरदायला तुम्ही सावध रहा वरदायला पाटील बुवाला मग पडेल ठावे पाटील बुवाला तुम्ही परधार पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे मग पडेल ओ पिंगळा महाद्वारे बोले बोली तो देखा पिंगळा महाद्वारे बोले बोली तो देखा पिंगळा महाद्वारे अहम बाग्या हा सोहम बाग्या हा अहम बाग्या सोहम बाग्या प्रेम नगर वारे सावध होई भजना लागा देव कर कैवारे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी पिंगळा महाद्वारे बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे महाराज हा ही रूपक केली संतांना लोकांना लय ब्रह्मन माया सांगितल्यावर कळत नाही त्यांना वाटलं हे ज्ञान तर त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून अनेक रूपक केली हा किती रूपक केली भारुडाच्या रूपानं आग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला ऐका ना ते उन्हात बसलेली सगळी मंडळी तर पुढं जागा आहे पुढे तुम्ही. पुढे लय कडक ऊन आहे महाराज हा चक्कर येईल एखाद्याला महिला मंडळ तो मोकळी जागा भरून काढा ती हा सगळ्यांना सावलीत बसू द्या हा विठ्ठल 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 संत महात्म्यांनी रूपक केली महाराज काय काय रूपक केली येडक्याचं रूपक केलं धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा कडी काळा सीधा कदरा लाविला जेने येडका मदन मदन तो केवळ पंचानन तसं हे पिंगळ्याचं रूपक केलं पिंगळा यायचा पूर्वी आपल्या दरवाज्यात यायचा ना कधी यायचा दुपारी 3 वाजता हा हा पहाटे 3ला यायचा महाराज त्याचा पोशाख लय सुंदर असायचा धोतर नेहरू जॅकेट घातलेलं डोक्याला फेटा बांधलेला आणि हातामध्ये डौर फिरविला तुम्ही डुगू डुगू ऐका हातामध्ये डौर असायचा तो वाजवायचा पहाटे यायचा पिंगळा आता पिंगळे राहिले नाही पिंगळे पार मेले महाराज तुम्ही म्हणाल का मेले त्याचं कारण आहे महाराज पिंगळा कधी यायचा पहाटे पहाटेच्या वेळेला पिंगळा पहिला दरवाज्यात येत असताना पूर्वीची माता माऊली सुवासिनी पहाटे 5 वाजता स्नान करून तुळशीला पाणी घालून पिंगळ्याला पीठ वाढायला दरवाज्यात उभी असायची आत्ताची सुवासिनी हा तुकडे वाचून मेला हा पिंगळे राहिले नाही गड्यानं हा पण तो पिंगळा उपदेश केला नाथबाबांनी रूपक केलं पिंगळ्याचं काय हे जरी नाही ऐकलं नाही ऐकलं माझं मेला टिळेकर महाराज काय घेणं आहे तुम्हाला मग दुसरा येईल हे जरी नाही ऐकलं शेवटी काय होईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा नाथ महाराज म्हणले नाही ऐकलं तर एका जनार्दनी आमचं काय बा जाईल पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी महाराज म्हणले 1 दिवस काळ तुमच्याकडे येणार आहे हा आणि अजिबात शंका धरायची नाही शंका धरायचीच नाही जीवनातल्या सगळ्या गोष्टी अनिश्चित आहेत पण एक गोष्ट निश्चित आहे लक्षात ठेवा बघा
जन्माला आलेलं मुलगा ग्रॅज्युएट होईल का नाही अनिश्चित आहे. ग्रॅज्युएट झालेला मुलगा नोकरीला लागेल का नाही अनिश्चित आहे. नोकरीला लागलेल्या मुलाला सुंदर पत्नी मिळेल का नाही अनिश्चित आहे. मिळाली पत्नी तर त्याला मुलं बाळं होतील का अनिश्चित आहे. झालेली मुलं बाळं संस्कारिक निघतील का अनिश्चित आहे. पण सांगू तुम्हाला एक गोष्ट फक्त निश्चित आहे, जन्माला आलेलं ते बाळ एक दिवस मरणार हे निश्चित आहे. मृत्यू निश्चित आहे दादा, मृत्यू निश्चित आहे. हा, आणि निश्चित गोष्टच आपण विसरलो ना, अनिश्चिततेच्या पाठीमागं लागलो आपण. निश्चित ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विसरून चाललो आपण. महाराज हा, जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागतं. महाराज एका कवीनं गोड गायले, महाराज हरी तुला की पाजत करले तुला करे रखवाली, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हा, महाराज म्हणले बाबा आलेल्या जीवाला हा उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. काळ उशाला बसलेला आहे आपल्या. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बघा जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं हे निश्चित आहे. हा का हा, एक कवी गोड बोलतो, आणखी सांगू तुम्हाला. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हा, काय सांगितलं त्यांनी. शाम के बाद होगा सवेरा, देखना है जब दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मरणं हे निश्चित आहे दादांनो. आलेल्या प्रत्येक जीवाला जाणं हे निश्चित आहे. आणि महाराज म्हणतात कधी जाईल सांगता येत नाही. काळ क्षणभंगुर नाही भरवसा, भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, सावध तोरा मायाशा, काही नसलेलं गळा पडेल भाषा, काही नसले जरा पळ पाशा, हुशार थोरा हे वळ सगा, राम राम स्वराजे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे साबद तोडा मायासा. हा, आलोय मी आनंदानं राहूवरून, माघारी जाईल का सांगता येत नाही म्हणतात. बघा चांगला आशीर्वाद देतात मला. हा, हे असंच आहे. हा, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मरण हे निश्चित आहे. म्हणून तर नामदेवराय सांगतात दादानो, आहे त्या क्षणाला आता आपण झोपलेलो आहोत, हिताच्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. मग काय करा, उठा, जागे व्हा रे आता. तुम्ही जाग व्हा. काय करा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा आणि भावयुक्त अंतकरणाने त्याच्या चरणावरती माथा ठेवा. भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज आम्हाला गरज नाही हा ना त्याच्या चरणावरती माथा ठेवण्याची गरज आहे ना कशाची गरज आहे. का आयुष्यात लय धन कमवून ठेवलं महाराज आम्ही. हा, सांगू, रात्रंदिवस पत्नीसाठी काबाड कष्ट करून धन कमवलं. हा, मुलाबाळांसाठी मोठी इस्टेट जमा करून ठेवली. हा, आणि या समाजात माझी चांगली प्रतिष्ठा आहे. महाराज म्हणले अरे बाबा, हे धन दारा पुत्र जन हे काही उपयोगाचं नाही. धन धन हा, धन बरोबर येतं का? कितीही कमवा तुम्हा, कितीही कमवा गड्या. हा, बरोबर काय. हा, बघा रस्त्यानं चालणारे मेले, रस्ता तसाच आहे. घरात राहणारे गेले, घरं तशीच आहेत. हा, ऐका, जमीन कसणारे गेले, जमिनी जागेवरती आहेत. हे जर बरोबर नेता आलं असतं तर आपल्याला काहीच राहिलं नसतं महाराज.
राहिलं असतं का? नाही ना. महाराज म्हणले धन, आणि धन इतकं वाईट आहे महाराज, सांगू तुम्हाला. तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण. जेवढे म्हणून या समाजामध्ये आता अत्याचार नको त्या गोष्टी घडतायत, त्या कशामुळे घडतायत हो? कारण काय? पहिली गोष्ट आहे धन. हे माझं ते तुझं. जेवढे कोर्ट मॅटर चालल्यात सगळ्या जिल्ह्यात बघा तुम्ही, पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त जमिनीचे मॅटर आहेत. सांगू तुम्हाला, बऱ्याच माझ्या पुढं अशा बहिणी बसलेल्या आहेत, त्यांनी काल रक्षाबंधनला भावाला राखी सुद्धा बांधली नाही. का बांधली नाही? लय भयानक आहे महाराज. आणि तुमची तर MIDC आहे. आमच्याकडं बरं आहे अजून महाराज. ऐका दादांनो, एकतर नाती संपत चालली. सांगू, पूर्वीच्या मुलाला मावशी असायची, आता सगळ्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मावशी राहिली का हो? प्रत्येक मुलाला चुलता असायचा, आता एकच मुलगा. चुलता कुठून येणार? बरीचशी नाती लोप पावत चालली. मावशी राहिली नाही, काका राहिला नाही, चुलता नाही, चुलती नाही. बरीचशी नाती फक्त बिबली बिबला आणि पिटी तबला, याच्या पुढं काही राहिलं नाही दादांनो. म्हणून त्यांना नात्या गोत्यांचा विसर पडत चालला दादांनो. मुलांना सांगायला लागलं इथून पुढं आईच्या बहिणीला मावशी म्हणतात, पण आईला बहीणच नाही ना दादांनो. भयानक आहे परिस्थिती. आणि ही परिस्थिती आहे महाराज, ही वस्तुस्थिती आहे. हे उगाच तुम्ही ऐकताय आणि मी सांगतो म्हणून नाही, कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सांगू तुम्हाला, एखाद्याला 2च मुली आहेत, त्या मुलांना मामा नाही महाराज. मामा संपला त्याच्या आयुष्यात. म्हणजे बरेचशी नाती आता कमी होत चालले दादानो. किती धन कमवा, महाराज म्हणले तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण. आणि धन किती कमवलं तरी बरोबर येत नाही. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. याता यातीन सुखे काये भोगशील काया. मग या हरी भजने विन तुझा जन्म जातो वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू चित्ती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. काय सांगितलं महाराजांनी? किती कमवा, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. बघा, मगाशी आम्ही आलो तेव्हा सावली कुठं होती? मागं होती. गडी पार भिंतीच्या कडेला गेलं. मी म्हणलं डोंगरावर जातात का काय? आणि आता हळूहळू हळूहळू माझ्या जवळ यायला लागलं. तसंच आहे धनाचं. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. ती सावलीसारखं आहे महाराज. आज आहे, उद्या असेल सांगता येत नाही. म्हणून धन आपल्याबरोबर येणार नाही. चला, दुसरी गोष्ट सांगितली, धन. दारा म्हणजे पत्नी. पत्नीसुद्धा कुठपर्यंत? लय झालं आपल्याला आग लावेपर्यंत, त्याच्या पुढे येणार नाही. दारा. पुत्र किती प्रेम करा मुलावरती, एकुलता एक असू द्या, आपल्याला अग्निडाग देईपर्यंतच मुलगा. आता ती सुद्धा पंचायत झाली आहे. इतकी दलिंदर कार्टी जन्माला आल्यात काही कुळात महाराज. इतकी भयानक परिस्थिती. एकुलता एक आहे, पण कधी आईबापाला चांगलं बोलत नाही, संस्कार नाही. का? त्याचं कारण असं आहे, आई वडिलांनी सुद्धा मुलांसाठी वेळच दिला नाही महाराज. कधी दिलाय? आईला 1.5 GB डाटा पुरा, ती पुन्हा 19चा पॅक मारते 7:30ला. आणि बाप उठला की आपला दुटीवर. कधी वेळ द्यायचा महाराज मुलांना? कुणी वेळ द्यायला? कोण सांगतंय बाळा ज्ञानेश्वरी वाच, हरिपाठ वाच. काय होतं हरिपाठ वाचल्यावर? ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना गती मिळते, ते आशीर्वाद देतात म्हणून हरिपाठ वाचायचा असतो. हे सुद्धा सांगायला आपल्या आईबापाला वेळ राहिला नाही. म्हणून पुत्र आणि जन म्हणजे हा समाज. तुम्हाला जो आता लय महाराज म्हणतो ना आम्हाला, महाराज वेळ आली ना, वेळ. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. धन, दारा, पुत्र, जन. बंधू किती जीवाचा बंधू असू द्या. सोयऱ्याचं तर काय बोलायचंच नाही. सोयरे सुद्धा आपल्या बरोबर नाहीत. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे पिशून हे सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. विठोबार कुमार जय दुबार कुमार, दुबार कुमार, जय दुबार कुमार, दुबार कुमार, दुबार कुमार, दुबार कुमाई, दुबार कुमार, दुबार कुमार, विठोबार कुमाई, दुबार कुमार, दुबार कुमार, दुबार कुमार,
जय जय मुबारक मुबारक माझे मुबारक जय जय मुबारक माझे मुबारक जय जय मुबारक 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 माझे मुबारक जय जय मुबारक 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 माझे मुबारक जय जय मुबारक माझे मुबारक 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 माझे मुबारक मुबारक माझे मुबारक 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 माझे मुबारक जय जय मुबारक माझे मुबारक जय जय मुबारक जय मुबारक 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावता महाराज की. मुबारक मुबारक उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवासी. वेळ आपली संपलेली आहे. एकेका चरणावरती एक एक स्वतंत्र कीर्तन यावरती होईल, पण वेळ आपली संपलेली आहे. वेळेच्या पुढं नसावं. हा ऐका, एका वडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते. अतिशय निरागस असणारं हे व्यक्तिमत्व आमच्या सर्व नातेवाईकामध्ये, अतिशय शांत संयमी. दशक्रियेलाही माझं येणं झालं होतं. मनुष्य आयुष्य जगला कसा, किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्त्व आहे सज्जनो. हां, जास्त जगली नाहीत मोठी माणसं. अवघं 22 वर्षाचं आयुष्य माझ्या ज्ञानोबरायांना मिळालं. अवघं 42 वर्षाचं आयुष्य जगद्गुरु तुकोबरायांना मिळालं. अवघं 51 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. आणि वयाच्या 23व्या वर्षी या भारत देशाच्या भूमीसाठी फासावरती जाणारा भगतसिंगसुद्धा आपल्याला आठवला पाहिजे. महाराज ज्या दिवशी भगत फासावरती गेला त्या दिवशी भगतचं वय होतं 23 वर्ष 5 महिने आणि 26 दिवसाचं आयुष्य. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आहे दादांनो. हां, जास्त जगून काय करता, जगायचं थोडं. सांगू तुम्हाला, कीर्ती त्यांची राहते जे समाजासाठी जगले. कीर्ती ज्यांची राहते ते देशासाठी जगले. कीर्ती ज्यांची राहते त्यांनी परोपकारासाठी जीवन जगवलं. आणि कीर्ती त्यांची राहते ज्यांनी सतत दुसऱ्यावरतीच प्रेम केलं, त्यांची कीर्ती राहते दादांनो. हां, सांगू तुम्हाला, सगळं मिळेल आता, पण गेलेली व्यक्ती पुन्हा कशानंच येत नाही दादांनो. हां, सांगतो तुम्हाला, सगळं मिळेल. बघा, 2 मुलं आहेत, योगेश असेल, त्यांची कन्या असेल. त्या मुलांकडे पाहिलं, अचानकपणे वडिलांचं जाणं झालं. सांगू तुम्हाला, दुसऱ्याचं कशाला सांगू महाराज. 2च महिने होत आहेत आमच्या वडिलांना उद्या जाऊन, उद्या 2 महिने होत आहेत. सकाळी उठावं आमच्या वडिलांना, अगदी तब्येत चांगली झालेली महाराज. आहे तोपर्यंत कळत नाही. मी असा बॅग घेऊन निघायचो, 20 वर्ष झालं मी कीर्तनकार झालेलो महाराज. असा बॅग घ्यायचो, निघायचो. कधी येईल हे पण सांगायचं नाही. पण रात्री मी 2 वाजता येऊ द्या, माझा बाप सकाळी उठला माझ्या गाडीच्या भोवताली एक चक्कर मारायचा महाराज. का? माझं लेकरू रात्रीचा प्रवास करतंय, गाडीला कुठं धक्का तर नसेल लागला. नाही पाहत महाराज ह्या 2 महिन्यात कोण आता आमच्या गाडीकडं. सांगतो तुम्हाला, सगळं मिळेल या लेकरांना दादांनो, सगळेजण प्रेम करतील. सांगू तुम्हाला, पण पोरगी आज माहेराला आली ना, दरवाजामध्ये बसलेला बाप तिला आयुष्यामध्ये कधी दिसणार नाही. सांगू तुम्हाला, बाप तो बापच असतो दादांनो. कसलाही प्रसंग कुटुंबावरती येऊ द्या, ज्याचा बाप जिवंत आहे तो कुणाच्याच बापाला भीत नाही. पण सांगू, मायेवरचं पाठीवरून हात फिरवणारं एकमेव व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कोण असेल तर त्याचं नाव आहे बाप.
हा भीत नाही माणूस बाप जिवंत असल्यावर कोणालाच. पण आता भीती वाटते दादांनो. का वाटते काय माहिती. सांगू तुम्हाला, कसलाही प्रसंग कुटुंबावरती येऊ द्या, बापाच्या डोळ्यात कधी अश्रू पाहायला मिळत नाहीत. नाही मिळत पाहायला. का? मी रडलो तर माझी मुलं रडतील, मी रडलो तर माझी पत्नी रडेल, माझं कुटुंब रडेल. हा सांगू तुम्हाला, मुलगा जर शाळेला चालला ना, दिवसभर लोकाच्या बांधाला काम करेल बाप, पण सांगू तुम्हाला, या समाजामध्ये या लेकरांच्या मध्ये माझा मुलगा चांगला दिसला पाहिजे म्हणून बाप त्याच्यासाठी एखादा नवीन कपडा घेऊन येईल सणाला. हा उपाशी राहील स्वतः गड्या, पण लेकरांसाठी घेऊन येईल. बाप तो बापच असतो सज्जनो, सगळं मिळेल. म्हणून माझी विनंती आहे दादांनो, काही भरवसा नाही कधी जाय. सकाळी उठावं आमच्या वडिलांना, गाथ्याचं पारायण केलं महाराज, 225 अभंगाचं पारायण केलं, नाश्ता केला, 2 इडल्या खाल्ल्या आणि 3री हातामध्ये घेताना अटॅक आला. 1 मिनिटात प्राण सोडला. देखत या लेकरांच्या देखत विचारा तुम्ही. हां काही नाही म्हणून आहे तो पण काही देऊ नका. आईवडिलाला काही लागत नाही. फक्त सकाळी उठल्याबरोबर जाताना सांगायचं आई मी बाहेर चाललो, बाबा मी बाहेर चाललो, आणि किती वाजता या, आल्यावर सांगायचं आई बाबा मी आलोय. एवढे 2 शब्द जरी तुम्ही भरभरून बोलला ना महाराज, स्वर्गात जे सुख नाही ते आईबापाला मिळते दादांनो. हां पण बरीचशी लोक अशी आहेत आईबापासह बोलायलाच तयार नाही. काही आईबाप रडले महाराज माझ्याजवळ, माझी मुलगा माझ्याशी बोललाच नाही म्हणले. म्हणजे वाद काहीच नाही, पण त्याला वेळ नाही, वेळ बोलायला. बरं आहे का म्हणून विचारायला. एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, थकलेला असू द्या बाप, थकलेले असू द्या आपली आई, अंथरुणावरती पडलेली असू द्या, खुर्चीवरती बसलेले असू द्या, तुम्ही चांगली कपडे घालून तुमच्या कामाला निघालेले असू द्यात, कधीतरी त्यांना खोकला आला, थुंकी आली, थुंकी टाकण्यासाठी तुम्हाला गाडगं मडकं मिळत नसेल तर चांगल्या कपड्यावरती असताना सुद्धा तुम्ही कधीतरी आईची आणि बापाची थुंकी झेलण्यासाठी आईवडिलाच्या समोर हात करून बघा. तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आई बापाची थुंकी झेलण्यासाठी जर तुम्ही हात पुढं केला तर आयुष्यात तुम्हाला कोणाच्याच पुढं हात पसरवण्याची गरज नाही दादा, कोणाच्याच पुढं पसरवण्याची गरज नाही. म्हणून माझी विनंती आहे सज्जन हो, काही नका करू. आयुष्यामध्ये किती मोठे व्हा, आईला लेकरू ते लेकरूच असतं. 80 वर्षाचं वय असू द्या मुलाचं, आणि म्हातारी 100 वर्षाची असू द्या, ती काय म्हणते माझा दादा आला, माझा बापा आला. शेठजी किती समाधान वाटतं आईनं चेहऱ्यावर हात फिरवल्यावर, वडिलांना चेहऱ्यावर हात फिरवल्यावर. महाराज आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा गड्या, कधी जातील सांगता येत नाही. बऱ्याचशा सुना अशा आहेत माझ्या पुढं बसलेल्या, आता त्या सासूशी बोलतच नाही महाराज, खरंच बोलत नाही. आणि बऱ्याचशा सासा असे आहेत ते म्हणतात आमची सूनबाई चांगली नाही. तुमच्या पाया पडून सांगतो गड्या, सांगू तुम्हाला, जे आपण जगाला देऊ ते व्याजासह जग आपल्याला परत देतं. काय बोलतोय मी, पुन्हा ऐका. तुम्ही सुनावरती प्रेम करा, सुना तुमच्यावर आईसारखं प्रेम करतील. तुम्ही सासूवरती आईसारखं प्रेम करा, त्या तुम्हाला लेकीसारखं सांभाळतील. तुम्ही वडिलांना मित्राप्रमाणे, वडिलांच्या जागी आज्ञेप्रमाणे त्यांच्या वागा. वडील तुमच्यावरती तेवढंच प्रेम करतात. तुम्ही नाही केलं तरी वडील करतच असतात. म्हणून माझी विनंती आहे, जाता जाता ऐका, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, बोलत नसले तर बोलत चला. आणखी एक गोष्ट सांगतो, गेल्यानंतर श्राद्ध मोठं करण्यापेक्षा आई बाप जिवंत असताना एकदा तरी त्यांचा एखादा असा सोहळा साजरा करा, अभिष्ट चिंतन सोहळा, की त्यांना असं वाटलं पाहिजे खऱ्या अर्थानं आज मी भरून पावलो गड्या, हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, जिवंतपणे याने माझा सोहळा केला, असं वाटलं पाहिजे. गेल्यावर तर श्राद्ध करणं हे कर्तव्य म्हणून आपण करतोय, पण त्यांच्या डोळ्यात देखत आमच्या वडिलांचा अमृत महोत्सव होता महाराज, जूनमध्ये आम्ही नियोजन केलेलं होतं. इच्छा होती माझी, मी महाराष्ट्रातल्या दिग्गज कीर्तनकारांना एका दिवशी बोलवणार होतो त्या दिवशी, पण देवाच्या नियतीच्या ते मनामध्ये नव्हतं का दादा. ज्या दिवशी अमृत महोत्सव करायचा त्या दिवशी आम्हाला श्राद्ध करण्याची वेळ आली. रोज रडतं माझा मुलगा आहे, रोज त्याला आठवण होते महाराज. त्याला वाटतं पप्पा कधीच आजोबाचा विषय काढत नाही, त्यांना नसेल आठवण होत, पण मला खात्री आहे ना, माझ्या डोळ्यात जर अश्रू पाहिले तर लेकरं किती रडतील. आणि सांगू तुम्हाला, सगळ्यात जास्त प्रेम आजोबांचं असतं नातांवरती, नातींवरती. लई प्रेम असतं. आता एक एक गोष्ट आमचे त्यांना सहज बोलून जातात वडील, सहज
सहज एखादी गोष्ट बोलून जात. तसं या लेकरांच्या जीवनामधला बाप निघून गेलेला आहे, तो कशानंच मिळणार नाही. अतिशय सुंदर त्यांचं पुण्यस्मरण केलंय. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं कुठं तुमचे वडील आहेत ना, आज हा सोहळा पाहिल्याच्या नंतर ते जिथूनच तुम्हाला आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा. तुमच्या कुळाचं नेहमी कल्याण व्हावं याच्याकरता आशीर्वाद देणारे जगाच्या पाठीवर एकमेव आहेत आई वडील, आणि दुसरे आहेत संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मुलगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मुलगा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे. संकल्पित वेळेमध्ये या भंगावरती थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते श्री गुरूंचं, संत महात्म्यांचं झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जिवरले पायी कपोन, बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध. ही सेवा सादर करीत असताना गोड अशी गायनाची ज्यांनी साथ केली ते आपल्या पुणे जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं वैभव आणि आमच्या शंभू महादेव पालखी सोहळ्याची गाणं कोकिळा हरिभक्तीपरायण राजेशजी महाराज उर्फ दादा महाराज जाधव. शेजारी वाशिम जिल्ह्याचं वैभव हरिभक्तीपरायण गजानन महाराज सोमटकर महाराजही या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझ्या श्री वरदविनायक वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी वृंद आणि इकडं गोड अशी मृदुंगाची ज्यांनी साथ केली ते हरिभक्तीपरायण. मी सांगितलं सुरुवातीला, जगात जर्मनी भारतात परभणी. तसे आमचे गजानन महाराजांनी गोड मृदुंगाची साथ केली, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. ज्यांचं यूट्यूबला शूटिंग सुरू आहे ते मायबोली कीर्तनाची आमचे परम मित्र असणारे आमिर शेठ बागवान महाराजांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय गोड पोचवला, लई जुना संबंध आहे त्यांचा आमचा लाडका असणारा आकाश. या परिसरामध्ये सुरुवातीलाच सुंदर अशी सिस्टीम जर कुणाची असेल तर अगदी मला वाटते आपला बंडूबुवा कारकूट आणि त्याच्यानंतर आकाशचं नाव आहे. अतिशय गोड सिस्टीम आहे, त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवायचं. अतिशय गोड सिस्टीम आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. या खेडकर परिवारावरती प्रेम करणारे सर्व नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे, आज विशेष करून आबांची उपस्थिती आहे. तब्येत बरी नसताना सुद्धा आबा 2 तास झालं इथं बसून आहेत. काय सांगते पाहुणं नेमकं बघते. वडिलांसारखं प्रेम आहे आबांचं माझ्यावरती. रोजचा मेसेज आहे मला, बोलणं कमी आहे आबांचं, पण रोजचा मेसेज आहे. रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा, काही ना काहीतरी एकमेकांना आमचे मेसेज आहेत. म्हणून सगळे नातेवाईक, सेठजी समोर येऊन बसले, सगळे उद्योजक मंडळी, सर्व नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे, सर्वांच्या चरणी विनम्र मावानं माथा टेकवतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आता बसलेल्या मंडळींनी सगळ्यांनी प्रेमानं एकदा उंच हात करायचे आणि गोड भजन करायचं. गोड श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. जय राम जय जय राम, जय राम जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम,
पतित पावन सीताराम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेन कराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय